एक तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बघा, हा विषय लॉ अँड ऑर्डरचा आहे. काय वेगळा असेल तर विचारा. त्यासाठी सरकार आहे, गृहमंत्री आहे, ते पाहत आहेत. असे गावातले विषय तुम्ही आणून पाहिला ना सगळ्यांनी पाहिलं आहे. गृहमंत्र्यांनी सुद्धा पाहिलं असेल, पोलीस प्रमुखांनी पाहिलं असेल, आणि हे सगळे लोक सक्षम आहेत त्या संदर्भात लक्ष द्यायला. बोला. दुसरे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली तर जनतेचा फैसला. ठीक आहे, दुसरा काय विषय आहे का? बोले. ओवैसी का बयान आया हाँ। कि स्वतंत्र वीर सावरकर और गोलवलकर जी ने संभाजी महाराज के बारे में कठोर शब्द इस्तेमाल किए थे. उसके बाद प्रधानमंत्री ने छावा फिल्म देख के तारीफ की फिल्म अच्छी है, जबकि गोलवलकर जी को वो अपना गुरु मानते हैं. देखिए, ओवैसी जी जो है उनकी एक अलग विचारधारा है. प्रधानमंत्री मोदी जी की विचारधारा क्या है कोई बता नहीं सकते. हम वीर सावरकर जी को मानते हैं. एक फिल्म बनी है. फिल्म में जब ऐतिहासिक फिल्म बनती है तो फिल्म का डायरेक्टर है, फिल्म का निर्माता है, स्टोरी राइटर है, वो फिल्म कोशिश करता है कि जो सच है वो सामने लाए. अब मोदी जी ने हमेशा 10 साल में बहुत से फिल्मों का मार्केटिंग किया है जो उनके लिए, उनके पार्टी के लिए, प्रचार के लिए फायदेमंद हो. चाहे कश्मीर फाइल हो, चाहे ताशकंद फाइल हो, छावा हो, और भी कुछ फिल्में आई थी. चाहे मनमोहन सिंह के ऊपर एक फिल्म आई थी, एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर. ऐसी सभी फिल्मों को एनकरेज करने का काम भारतीय जनता पार्टी ने और मोदी जी ने किया था. उससे कुछ फर्क तो नहीं पड़ता है. अब छावा फिल्म आई है. छावा फिल्म के निर्माण में मोदी जी का या उनके पार्टी का कोई योगदान नहीं. एक फिल्म आई है और फिल्म का जो द एंड है उस बारे में लोग इमोशनल है. तो मोदी जी ने एज ए पॉलिटिकल लीडर, नॉट प्राइम मिनिस्टर, अपनी छलांग मार दी. लेकिन जो सच है वो सच है. मोदी जी ने, अगर गोलवलकर जी ने छत्रपति संभाजी महाराज के बारे में अपनी भूमिका व्यक्त की है तो मोदी जी की जिम्मेदारी है कि आप छावा फिल्म देखो. कहा था ना उधर दिल्ली में एक फिल्म आई है छावा, तो बताइए गोलवलकर जी का सबसे पहले निषेध करना चाहिए. जो लिखा था गोलवलकर गुरुजी ने वो गलत था संभाजी महाराज के बारे में. ये ठोक कर बोलना चाहिए, क्योंकि संभाजी राजे हमारी दैवत है. राऊत साहेब, आज एक मोठी बातमी आणि दुःखद बातमी आहे की बुलढाण्यातल्या शेतकऱ्यानं, कैलास नागरे या शेतकऱ्यानं पाणी मिळत नाही शेतीला या उद्विग्नतेतून आत्महत्या केली आहे. आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चार पानी पत्रही लिहिलेलं आहे. त्यात त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाहीत. कालच मी त्या विषयावर बोललो. आज सामनामध्ये त्या विषयावर अग्रलेख आहे. सामना हे एकमेव दैनिक आहे, त्याच्यावरती कैलास यांच्यावरती अग्रलेख आहे. हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, अशा अनेक प्रश्नांवर हे आतापर्यंत त्या सरकारने तोंड उघडलेलं नाही. हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलतं. सगळ्या प्रश्नांवर बोलेल, राजकीय प्रश्नांवर बोलेल, व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतील, विरोधकांवर बोलतील, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती हे सरकार बोलायला तयार नाही. बुलढाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याला, ज्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता, बरोबर ना, त्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नांविषयी. त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली. ही फक्त एका कैलासची आत्महत्या नाही, तर सरकारनं केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे. त्याच्या माध्यमातून कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, कैलास यांच्या, त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करतायत आणि असामान्य शेतकरी आहे. त्याने शेतीमध्ये अनेक बदल घडवायचा प्रयत्न केला, जलसिंचनाचे प्रयोग केले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो सहभागी झाला आणि शेवटी सरकार काहीच करत नाही. हे सरकार निकम्म आहे फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. याची लाज वाटत नाही का या सरकारला? हे सरकार खोक्या बोक्या ठोक्याच्या मागे लागलंय, बरोबर आहे हो सीएमच्या भाषेमध्ये, पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार? शेतकऱ्यांना दिलेली वचनं कधी पूर्ण करणार? आपलाच जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा अजित पवारांनी, शिंद्यांनी आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी. माफी मागितली पाहिजे या आत्महत्येबद्दल की आम्ही जबाबदार होत्या आत्महत्येला. अत्यंत दुर्दैवी गोष्ट. पण राऊत साहेब, जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये. अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये, ज्यात लाडक्या बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तरतूद नाहीये. निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन, जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी. महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती 2100 रुपये करू सांगितलं, त्याचा उल्लेख नाही. 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्यात, त्याचा उल्लेख नाही. सरकारच्या अनेक योजना, शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत, आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या. आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो, त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही. मग सरकार चालवत आहे कशाला? कशाकरता सरकार चालवत आहे? राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाहाकार माजलेला आहे. कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही. आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं. घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता, आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना. नाही, पण राऊत साहेब, विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासनं आहेत ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार, तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्याने कशाला? आम्ही म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्यावरच लाच असते का? तुम्ही आमची विधान भूमिका पहा ना. हे करप्शन होतं आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी. ही लाच म्हणजे लाचच आहे, हे करप्शन आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा JP नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची, तीही लाच आहे, ही लाचखोरीच आहे. आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल, राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरीविरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी. आम्ही बघू ना मग काय करायचं ते. बोलून कसं का? समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर. राज ठाकरेंनाही तुम्ही आवाहन करता? सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, त्याच्यावर ते काय करतील मला माहीत नाही. या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्ष, जो महाराष्ट्रद्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा, आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ. पण त्यांनी एक मत मांडलं होतं, ही लाच आहे. तुम्ही मग त्या लाचखोरीविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जाब विचारायला पाहिजे. तुषार गांधी का बयान आया कि आरएसएस और बीजेपी देश में कैंसर फैला रहे हैं. उसके बाद तुषार गांधी की मतलब कहा गया कि तुषार गांधी का अरेस्ट हो आरएसएस और बीजेपी की तरफ से. आप किस तरह से देखते हैं? क्यों अरेस्ट होना चाहिए? जहर फैला रहे हैं ना ये लोग, नहीं फैला रहे क्या? तुषार गांधी को क्यों अरेस्ट करना चाहिए?
भारतीय जनता पार्टी और उनकी जो सिस्टर कंसर्न्स है वो हमारे देश में, हमारे समाज में जिस तरह का जहर फैला रहे हैं, देश तोड़ने की कोशिश हो रही है, उसके लिए जिम्मेदार कौन है? ये देश कभी ऐसा नहीं था, कभी नहीं था। आपने देखा होगा तो तुषार गांधी जो महात्मा गांधी के पड़पोते हैं, तो गांधी जूनियर गांधी ने एक बात कही है तुषार जी ने, तो उसमें अरेस्ट क्यों है? क्या इस देश में इमरजेंसी लगी है क्या? एक आदमी रखता है जो एक पढ़ा लिखा आदमी है, एक विचारधारा मानने वाला आदमी है, वो अपनी बात रखता है तो उनको अरेस्ट करो, कर लो। राऊत साहेब, नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली आहे, तुम्ही आमच्या बरोबर या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देऊ. आता ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो? मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती? माझी वाचा गेलेली आहे. आपण राऊत साहेब महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. बघा, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, एवढंच मी सांगू शकतो. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर परत 2.5 वर्षांनी एक असं अर्धमुर्ध घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं तरी कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं, असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन काही होऊ शकतं, म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं असं नाही, तुम्ही तुमचा म्हणता? प्रश्न चुकीचा आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात? हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा, हा प्रश्नच चुकीचा आहे. मी एवढंच म्हणेन, राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या, मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? मी म्हणेन थांबा, तसं म्हणतो थांबा. एकनाथ शिंदे असं म्हणतायत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही, ते भाजपचे झेंडे आहेत सगळे. हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये. हा छत्रपती शिवरायांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहे. एवढंच मी सांगतो. काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होते अशी देखील चर्चा होती, काही आमदार नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. राऊतसाहेब, महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय का? त्यांचं उत्तम चाललेलं आहे. जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे. ते म्हणतात माझं काही खरं नाही. शक्तीपीठातल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते आहेत.
जयंतराव पाटील हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत आणि आमचेही सहकारी आहेत. जयंत पाटला संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका, कायद्यानं कारवाई करू. त्याचबरोबर सध्या सुधीर मुनगंटीवार हे उद्विग्न असले दिसत आहेत. विरोधी पक्षाची चोख भूमिका बजावतात आहेत. कोण? जेवढी विधिमंडळात तेवढी भाषण सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे, बरं का, जी का ऑफर दिली आहे त्या ऑफरमध्ये सुधीर भाऊ आहेत का चेक करायला.